चला सामना सुरू करूया. आवाज ऐकूया आपण. कमेंट्री बॉक्स मध्ये बदल करूया. पुढच्या मॅच मध्ये विपुलजी पाटील गावठाण यांच्याकडे आपण जातोय. सलामीला आघाडीला अनिकेत मोकल तुम्हाला पाहायला मिळतात आणि आशिष मोकल ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही कविशला पाहू शकता. भेंडकळ आणि त्यांच्या विरुद्ध साई अशी महत्वाची मॅच. 3 षटकांचा आपण सामना पाहणार आहोत. टॉस जिंकून पहिल्यांदा साई टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागील सामन्याचा सामनावीर आपण देतोय अक्षय पवार. गुड्डूने चांगले बॅटिंग केली आणि महत्वाचा सामना देखील जिंकून दिला. पहिलाच बॉल कवीचा एक्स्ट्रा बाउन्सर पाहायला मिळाला. अतिरिक्त उंची देखील चेंडूने गाठल्या आणि त्यामुळे एक्स्ट्रानं सुरुवात झाली धाबाना. महत्वाचा खरं तर ही मॅच पाहायला मिळणार आहे. बाय मिळाले ते अर्थातच एमबी फिटनेस विचुंबे टीमला. आणखीन एक चेंडू खराब पाहायला मिळतोय. अतिरिक्त उंची गाठल्याचे चेंडूने त्यामुळं 2 खराब चेंडू टाकलेत गोलंदाजी करत असताना आपण कविशला पाहू शकतो. महत्वाचा गोलंदाज आहे आज मैदानाच्या आतमध्ये. कविशची गोलंदाजी तेवढीच महत्वाची पाहायला मिळाली. यावेळचा बॉल डान्सिंग डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावर डीप मध्ये चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळतोय. अनिकेत मोकलच्या बॅट मधून विस्फोटक बॅटिंग साठी ओळखला जाणारा अनिकेत साईगावचा सितार आणि मैदानाच्या आतमध्ये कमालीचा फटका त्याने देखील सजवला. जिथे 6 धावा षटकार देखील मिळाला गेलाय. यावेळचा बॉल लेफ्ट केला सोडण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याचवेळी कविशने चांगली लाईन देखील गाठली. मागील चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. त्याचवेळी यावेळी लाईन अगदी योग्य आहे. टप्पा देखील योग्य पाहायला मिळतोय. डॉट बॉलची इथून सांगता पाहायला मिळाली. रंगणाच्या आतमध्ये सध्या अनिकेत मोकल खेळताना पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आहे. यावेळचा बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न. वाईड इस्लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. यावेळचा बॉल आणि तिथून मात्र झेल देखील सुटल्या. 2 धाबा देखील मिळाल्या जातील. मागील चेंडू आणि मागील चेंडूवर 2 धाबा देखील मिळाल्या गेल्यात. अनिकेत मोकल सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. महत्वाची बॅटिंग त्याची नेहमी पाहायला मिळाली. क्रीडांगणाच्या आतमध्ये अनिकेत मोकल करत असताना यावेळचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा अनिकेत मोकलच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार चौकारांचा पाडाच जणू काय आज पाठ करूनला अनिकेत मोकल. आकाश भगत नवापाडा यांना आपण इन्व्हाइट करूयात. आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळचा बॉल इट्स अ नो बॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त उंची देखील चेंडूने गाठल्या. आकाशजी भगत नौपाडा पनवेल यांचे इथं आगमन पाहायला मिळतोय. ज्यांच्या आज मालकीचा संघ खेळताना पाहायला मिळाला. रवींद्र कृष्ण स्मृती सावळे आणि या संघाचे महत्वाचे घटक देखील पाहायला मिळतात. आकाशजी भगत यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. लोवर फुलटॉस बॉल पॉविंग स्वीप नो लुक फटका. कमालीचा फटका पाहायला मिळाला. अनिकेत मोकल ऑन फायर. चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. मिळतील लाभाचा षटकार. मागील चेंडू थोडासा खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्नच होता. फॉलिंग स्वीप फटका पाहायला मिळाला. अनिकेत मोकलच्या बॅट मधून नो लुकचा फटका आणि त्याला पाठवले सीमारेषा पलीकडे. ते बी जावा. मागील षटक थोडस महागडच पाहायला मिळते. आणखीन एक फटका एक्स्ट्रा ऑर्डिनरी लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे. आणखीन एक मोठा फटका. मिळतील लावा 6 षटकार. पहिले षटक साई संघाच्या बाजूनेच गेले. तब्बल 29 धाबांचं षटक पाहायला मिळालंय. जिथे झेल सुटला आणि त्यानंतर अनिकेत मोकलची विस्फोटक बॅटिंगच पाहायला मिळाली. अगोदरच्या इनिंग मध्ये अक्षय पवारची आपण विस्फोटक फटके पाहत होतो आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल आला आणि पहिल्या षटकामध्ये कविशच्या विरुद्ध 29 धावा पाहायला मिळाल्यात.
आपण रमाकांत घरत यांना इन्व्हाइट करतोय. आपण देखील मंचावर या आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला देखील विनंती आहे. रमाकांतजी घरत लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांचं इथं आगमन पाहायला मिळते. त्यांना आपण विनंती करूयात. पहिल्या षटकामध्ये 29 पाहायला मिळाल्या. गुलंदाजी ट्रॅकवर आपण जुगल घरत यांना पाहू शकता. जुगल घरत बेंडकलचा सितारा मात्र त्याचं भव्य स्वागतच केलंय. आशिष मोकलच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलंय सीमा पार. आजच्या दिवसातील लांब लांब आणि लांबच लांब षटकार. जुगल आलाय आणि जुगलचं भव्य स्वागतच पाहायला मिळालंय. जुगल घरच्या पहिल्याच बॉलवर एकदम लांब लचक फटका पाहायला मिळालाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडेच ठोकलाय षटकार पाहायला मिळतोय. साई गावात षटकाराचा पाढाच पाठ करून आलाय. अगोदर अनिकेत मोकलच्या बॅटमधून फटके पाहायला मिळाले आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आशिष मोकल आला. त्यानं महत्वाची बॅटिंग केली. 35 धावा मागील 7 चेंडूमध्ये पाहायला मिळाल्यात. आणखीन एक अकूट टप्प्याचा बॉल बॅटच्या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्पीड साऊंड ऑफ द बॅट. चेंडूला पाठवले मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा असा. बॅक टू बॅक आणखीन एक षटकार. प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडेच पाठवण्याचं काम आज साईकर करतायत. साईगावाची जत्रा, साईगावची पालखी, साईगावची नेहमीच एक वेगळी ओळख क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील मी पाहायला मिळाली आणि आज मात्र साईगावची चमचमते सितारे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक बॉल सलग्न तिसरा षटकार आशिषच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 3 बॉल 3-6-6-6 3 षटकार पाहायला मिळालेत. प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडेच पाठवण्याचं काम केलंय आशिषनं. आशिष मोकल मैदानाच्या आतमध्ये आला आणि आज तो एक वेगळ्या अनोख्या अंदाजाने खेळताना पाहायला मिळतोय. 47 धावा 9 बॉल मध्ये 47 वर जाऊन पोहोचलाय तो साई संघ. अनिकेत मोकलचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि चौथा षटकार. 4 बॉल 4 6. आशिष मोकल ऑन फायर. 4 चेंडूवर सलग्न चौथा षटकार पाहायला मिळालाय. आज एक वेगळा विक्रम या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? काय कमालीची बॅटिंग केलंय. 4 बॉल आणि 4 षटकार. एक अनोखा विक्रम आशिष मोकलच्या नावावर पाहायला मिळेल. मैत्री चषकाच्या माध्यमातून राधा इंटरबाजे चिल्लेचं मैदान आणि या क्रीडांगणामध्ये मैत्री चषकाचा आपण ठराव पाहतोय आणि सध्या विस्फोटकच बॅटिंग चालू आहे. मागील 10 बॉल मध्ये 53 धावा झाल्यात. साई गावाच्या साई संघाच्या 53 धावा पाहायला मिळतात. स्लोवर पद्धतीचा बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 5 बॉल आणि आता 5 षटकार. 5 बॉल आणि 5 षटकार. 30 धावा मागील 5 चेंडू मध्ये आशिष मोकलच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. जुगल घरच्या विरोधात चांगली बॅटिंग विस्फोटक बॅटिंग केलंय. आज एक अनोखा विक्रम पाहायला मिळेल. आज 6 बॉल 6 षटकार पाहायला मिळतील का क्रीडांगणाच्या आतमध्ये. मैत्री चषक रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. चैतन्य पाटील आणि करण मडवी यांच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचलाय तो 59च्या घरात. यावेळचा बॉल टायमिंग करू शकले नाहीयेत. व्ही शेप मध्ये फटका खेळलाय आणि झेल देखील सुटलाय. शेवटच्या बॉलवर झेल देखील सुटलाय. पण 5 बॉलवर 5 षटकार आवडल्यास इथं आशिष मोकलसाठी एकदा टाळ्या व्हायला हरकत आहे. साईकरांनो कमालीचीच बॅटिंग केलंय. 5 बॉल 5 षटकार पाहायला मिळालेत. मागील 12 चेंडू मध्ये संघ जाऊन पोहोचलाय तो 59च्या घरात. 600च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलं आणि काय कमालीची विस्फोटक बॅटिंग करून दाखवलंय. साईकर कमी नाहीयेत. साईकरांची बॅटिंग असेल, साईकरांचा नेहमी वेगळा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. अनिकेत मोकलच्या पाठोपाठ आशिष मोकलचं नाव देखील तेवढंच मोठं पाहायला मिळेल. 5 बॉल 5 सलग षटकार मारण्याचा विक्रम तो देखील जुगल घरच्या विरोधात पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये 59 धावा धावपडला लागल्या गेल्यात. शेवटचे षटक आणखीन बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतात. विनीत दाखल झालेत. विनीत येताना पाहायला मिळतील. लोवर फुल टॉस बॉल पाठीमागच्या दिशेने लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला. एकच धावेतून येईल आणि एकेर धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल तो 60च्या घरात. 60 धावा धावपडला लागले गेल्यात. मागील काही चेंडूवर षटकार षटकार आणि षटकार हेच चित्र पाहायला मिळालं. जणू काय हायलाइट चालू आहे. अक्षय पवारनं जी विस्फोटक बॅटिंग केली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि आशिष ए फॅक्टर चालू आहे. आशिष थांबणार नाहीये. 7 बॉल आणि त्यामध्ये 6वा षटकार. 7 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. मागील 5 बॉलवर 5 सलग षटकार. 1 बॉल त्यानंतर डॉट आलाय आणि 7व्या बॉलवर पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळालाय. अनिकेत मोकल तर आहेच पण त्याचा बाप आज आशिष मोकल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय असं साईकर म्हणत असतील. काय विस्फोटक बॅटिंग केलाय. बाप रे बाप. आशिष मोकल ऑन फायर.
आणखीन एक बॉल आणि त्याला देखील पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडेच. 8 बॉल आणि त्यामध्ये 7वा षटकार आशिष मोकलच्या बॅटमधून. मोकल ब्रदर्स आज कमालीची विस्फोटक बॅटिंग केलंय मैदानाच्या आतमध्ये. आज कमालीची बॅटिंग. आज कदाचित सावळी संघ देखील म्हणत असेल आज साई संघाने काहीतरी विस्फोटकच मैदानाच्या आतमध्ये आणलंय. अनिकेत मोकर यांचे भाऊजी सध्या मैदानाच्या आत बॅटिंग करतात. 72 धावा धापडल्या लागले गेल्यात. 8 बॉल 42 वर खेळताना पाहायला मिळतात आशिष. या वेळचा बॉल थोडासा खालीच राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. ठोकायचे तर टॉपच्या ठोकायची आणि आता म्हणूयात की भेंडकर संघ एक टॉपचा संघ आणि त्यांच्या विरोधात आज षटकारांची भाषा बोलली आहेत. 72 धावा पाहायला मिळतात. हायेस्ट स्कोर संघ हायेस्ट स्कोर ज्याचा असेल त्याला मिळाली जाणार आहे. लोअर फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फक्त एकच धावण्यात जाईल आणि एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 73च्या घेरात. 73 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. चांगलीच बॅटिंग केली ती आशिष मोकलने देखील. स्लोवर पद्धतीचा बॉल धीम्या गतीने टाकलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अनिकेतचा पाहायला मिळतोय. लेग बाईटची मिळा जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी आता संघ जाऊन पोहोचेल तो 74च्या घरात. 74 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. रंगणाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपला. यामध्ये सर्वाधिक लांबलचक षटकार आणि षटकारच पाहायला मिळालेत. त्यामुळे पहिल्या इनिंग मध्ये 74 पाहायला मिळतील. 75चा पाठलाग करावा लागेल तो भेंडकल टीमला. 18 बॉल मध्ये 12 षटकार हे ठोकावे लागणार आहेत. अलिबाग टीमचे कॅप्टनला पण इन्व्हाइट करूयात. अलिबाग टीम
18 बॉल आणि 75ची गरज. अनिकेत मोकल गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. जुगल आला आणि जुगलनं पलट वारच केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. पहिल्या बॉलवर पहिला षटकार पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आता एक मोठ्या बॅटल, एक मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. जुगल देखील कमी नाहीये. भिंडकल गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. उरण प्रीमियर लीगचं 4थं पर्व ज्यानं कोटाच्या मैदानामध्ये जिंकून दिलं, भिंडकलकरांचं स्वप्न ज्यानं पूर्ण केलंय, असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. जिद्द संघर्ष नेहमी आयुष्याला येत असतात, पण त्यावर वाटा काढणारा मैदानामध्ये जुगल देखील दाखल झालाय. पहिल्या बॉलवर षटकार पाहायला मिळतोय. स्लोवर पद्धतीचा बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. धीम्या गतीने टाकायचा तर स्विंग एन मिस करण्याचा प्रयत्न, पण मागील चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप राहिला, जिथे एक्स्ट्राची आणखी एक धाव जोडली जाईल. धावपटा धावा लागले गेले, त्या 7 धावा पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल मिड विकेट एरियामध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डीप मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स इथून कंप्लीट होताना पाहायला मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. धीम्या गतीने टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू थोडासा कट करण्याचा प्रयत्न, चेंडूची बॅटची रीडिंग एज पाठीमागच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सिंगल रन्स कंप्लीट केले आणि दुसरीचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळणार आहे. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि आता तिसरीचा प्रयत्न देखील झाला. क्रीडांगणाच्या आतमध्ये 3 धावा होताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये जुगल, महत्वाची बॅटिंग जुगलला देखील करायला लागेल. 18 बॉलमध्ये आपण म्हणूयात की 13 षटकार ठोकावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉलवर पहिला षटकार जरूर आला, पण महत्वाची आता बॅटिंग करायला लागेल. मागील 3 चेंडूमध्ये 12 धावा देखील त्यांना पाहायला मिळाल्यात. एक चांगली विस्फोटक खेळ करायला लागेल. एका बाजूला साई संघ तेवढ्या ताकदीचा आहे. अनेक वर्ष पाहायला गेले तर आपल्या नावाची एक वेगळी ओळख क्रिकेट क्षेत्रामध्ये करण्या मग साईचा देखील मोठा वाटा पाहायला मिळाला आणि यामध्ये अनिकेत मोकल आणि निखिल मोकल हे महत्वाचे घटक पाहायला मिळालेत. कविश आलेत. कविश समोर यावेळेचा बॉल टाकण्यात आला. लॉंग ऑन एरियामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. फक्त इथून सिंगल रन्स पाहायला मिळेल आणि धावपटा धावा लागले गेले त्या 13 पाहायला मिळतील. क्रीडांगणाच्या आतमध्ये येणारी आता 14 बॉल आणि 62 धाबांची आणखीन गरज आहे. बरीचशी भेंडकलची आज प्रेक्षक देखील ही स्पर्धा आणि हा सामना पाहण्यासाठी आलेत. महत्वाचा सामना आहे. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. यावेळचा बॉल थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि यानंतर बऱ्याच उशिरानंतर डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अनिकेत मोकलची पाहायला मिळाली, पण पहिल्या सामन्यामध्ये आशिष मोकलची दमदार षटकार पाहायला मिळाली. त्यानं 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकलेत. दुसऱ्या बाजूला अनिकेत मोकलच्या बॅटमधून देखील षटकारांची भाषा बोलू लागली होती आणि सध्या उत्तरार्धामध्ये त्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी देखील षटकारांची भाषा बोलावी लागणार आहे. धीम्या गतीने टाकलाय बॉल. यावेळचा बॉल टाकलाय आणि मिस देखील पाहायला मिळालेत. थोडंसं चेंडूला फिरवले, जुगल देखील फिरलेत. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावपटा धाबा लागले गेले ते 13. येणारे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 62 धाबांची गरज. 12 बॉल 62 धाबांची आणखीन गरज. निखिल मोकल त्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची इथून सुरुवात देखील होताना पाहायला मिळणार आहे आणि चौदा धावा धावपडायला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 61चा अजून पाठलाग करावा लागणार आहे. 10 षटकारांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 10 षटकार आणि एक सिंगल्सनं हा सामना जिंकू देखील शकतोय.
बेंडकर संघ आणि त्यासाठी आता कबिशला देखील प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये असे अनेक विक्रम होताना देखील पाहायला मिळाले. एका षटकामध्ये 41 पाटा देखील होताना पाहिला. एका गोलंदाजाने या क्रीडांगणामध्ये एका षटकामध्ये 43 धावा देखील दिल्यात. तथा या क्रीडांगणामध्ये 6 बॉल रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटका देखील येताना पाहायला मिळालेत. एक मोठी स्पर्धा अनुभवायला मिळते. बॅटची कडा आणि पाठीमाग आशिष पाहायला मिळाले. त्यांनी झेल देखील टिपलाय. पहिली विकेट मिळवली ती निखिल मोकलना आणि पहिला हात लागलाय तो भेंडकल टीमला. कविश होतील बाद. क्रीडांगणाच्या आतमध्ये नवीन खेळाडू तनिष येताना पाहायला मिळतील. तनिष येताना पाहायला मिळतात. चला विचुमी टीमचे संघनायक आपण आला असाल तर आपण आयोजन कमिटीशी पहिल्यांदा संपर्क साधा. धावपडा धाबा लागले गेले ते 14 बॉल पाहायला 14 धावा धावपड्यावर पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये एक वेगळ्या ऊर्जेने खेळावं लागेल बेंडकर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. निखिल मोकल सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे महत्वाचं बक्षीस या खेळाडूला मिळालं. 2 तालुक्यातील तथा प्रत्येकला मिळालं होतं. यस साईगावच्या एका खेळाडूला तरी मिळालं. अर्थातच सध्या निखिल सध्या खेळताना गोलंदाजीवर पाहायला मिळतोय. महत्वाची खरं तर साईचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळते. जिथे क्षेत्ररक्षक आज आशिष जाताना पाहायला मिळतात. आज आशिषचं नाव देखील तेवढंच मोठं पाहायला मिळालं. एक आगळा वेगळा विक्रम त्याच्या देखील नावावर पाहायला मिळालाय. ज्यांना 8 बॉल मध्ये 7 षटकार देखील ठोकलेत. एक आगळा वेगळा विक्रम त्याच्या नावावर पाहायला मिळाला. क्रीडांगणाच्या आतमध्ये 15 धावा जाताना होताना पाहायला मिळतात. 9 बॉल आणि आता 60ची गरज. 9 मध्ये 60 थोडंसं अशक्य असं आव्हान पाहायला मिळतंय. पण यावेळचा बॉलला शरीर थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक्स्ट्राची आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपडा धावा लागली गेली त्या 16 पाहायला मिळतात. आपण ऑफिशियल पाहायला गेलं तर पहिल्यांदा जासई गावातून पण संदीप पाटील सरांना येताना पाहत होतो. पण आज आदित्य घरत येताना पाहायला मिळतात. जासई गावातील नामांकित आणखीन एक पंच पाहायला मिळतात. यावेळचा बॉल लॉंगॉन एरियामध्ये चेंडू निघून गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे फंबल पाहायला मिळतात. साईराज यांनी चेंडू सोडला. मिळतील धाबा 4. आलाय चौकार. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला. लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार रे. फक्त एकच धाव जोडली गेल्या. धावपडा धावा लागले गेल्या त्या 21 पाहायला मिळतात. 7 बॉल आणि आता 54 धाबांची गरज. मागील चेंडूवर चौकात देखील पाहायला मिळाल्यात. त्यामुळे तर सामन्यामध्ये थोडंसं ट्विस्ट पाहायला मिळतं. येणाऱ्या शेवटची 6 चेंडूंचा आणखीन खेळ बाकी आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा पाहायला मिळतात. 6 बॉल आणि 50 धाबांची आणखीन गरज. 6 बॉल 50 धाबांची आणखीन गरज पाहायला मिळणार आहे. विनीत येताना पाहायला मिळतात. जुगल मैदानाच्या बाहेर गेले आणि विनीत देखील येताना पाहायला मिळतील. मागील चेंडू देखील डॉट येताना पाहायला मिळतोय. सार्थक मोकल की युवा जनरेशनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. या बेलचा बॉल पाठीमागच्या दिशेनं लॉंग लेग बाउंड्री खाली आहे. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा आणखीन 4. आला आणखीन एक चौकार.
यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. विनीतच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्पेअर एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब षटकार. यावेळी यष्टेंचा वेध पलटवार लगेच होताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट देखील आले. धावपटा धाबा लागले गेले त्या 35 दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेरून जाताना पाहायला मिळणार. मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील गेले. महत्वाचा खेळाडू देखील विनीत बाद झाला. आणखी काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक महत्वाची मॅच सध्या आपण पाहताय. सर्वाधिक जास्त ज्या संघाचा स्कोर असेल त्याला बाय दिली जाणार आहे आणि सर्वाधिक जास्त धावा देखील सध्या पाहायला मिळतात. त्या साई संघाच्या पण अजून सावळे संघ खेळणं बाकी आहे. अलिबाग संघ देखील बाकी आहे. उर्वरित अजून आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 मध्ये 40 बनवायचे आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. निशांत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. निशांत दाखल झाले. 2 बॉल आणि आता 40 धाबांची आणखीन गरज. अकूट टप्प्याचाच बॉल होता. समदिशेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये खेळला. पुढ्यामध्ये बॉल टाकला होता. अगदी त्याच वेळी एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पलीकडे देखील जाताना पाहायला मिळाला. शेवटचा 1 बॉल आणि आता 36 धाबांची गरज. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सार्थक मोकल सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. एक नवीन चेहरा आज साई संघानं लॉन देखील केलाय. पण बऱ्याचशा फरकानं हा सामना भेंडकर संघ पराभूत होताना पाहायला मिळतोय. धीम्या गतीने बॉल टाकलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे आणि सामना जिंकलाय तो साई संघानं. कॉंग्रॅच्युलेशन साई टीम अँड अनिकेत मोकल. चला आपण या सामन्याचा सामनावीर दहा बॉल 43 धाबा आशिष मोकल ठरलाय या मॅचचा.